मध्ये विश्वनाथ अँड रोशन महेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेले आमचे जे प्रेक्षक आहेत त्याचप्रमाणे VTSAच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बघा आपण बघितलं की बडे मंच का बडे खिलाडी म्हणजेच विश्वनाथ जाधव यांना अनेक वेळा आपण पाहिले, परंतु या वेळेला त्या बडे मंचचे खिलाडी बनतील का? आणि कदाचित आपण पाहिले की 2 मॅचमध्ये त्यांची बॅटिंग तितकी खास राहिली नाही आहे, परंतु या मॅचमध्ये कदाचित राहू शकेल. पंच रुपेश दांडेकर सर आता मात्र जॉईंट झाले. त्याने दिला इशारा. महेश भैरचं स्वागत कसं केलं जाईल पाहूया विश्वनाथच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा मुकाबला आहे. व्हेरी फर्स्ट म्हणजे पहिल्या 3 ओव्हरमध्ये दाणीव टीम हा विचार असेल की आज काहीतरी एक तुफानी करूया. विश्वनाथ क्लास दर्शवला जातो. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय. अगदी आपण पाहिलं तर मग गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला डिक्लेरेशनच्या दिशेनं खेळून काढलंय. हा पहिला चेंडू होता. अगदी पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे संयमाचा खेळ दर्शवला गेला, म्हणजेच विश्वनाथ जाधव आता ज्या अंदाजाने मात्र आपल्याला घेताना पाहायला मिळतात, म्हणजे पहिला चेंडू त्याने फेस केला आहे आणि त्यांना जाणीव आहे की या संपूर्ण मॅचमध्ये त्यांचा रोल किती महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार आहे आणि ती जबाबदारी मात्र त्याने स्वीकारलंय. हे मात्र चित्र पहिल्या बॉलवर दिसून आलंय. पुन्हा एकदा स्टिअर केलाय हलक्या हाताने. 2 धावा तिथे देखील मिळतील. ताकदपेक्षा नक्कीच आपण पाहिलं नजाकत खूप महत्त्वाची आणि ती दर्शवली जाते. क्लास दर्शवला जाते. आपण पाहिलं अगदी सहज आपण पाहिलं तर त्या धावा मात्र आपण पाहिल्या तर जोडल्या जातात टीमच्या संघासाठी. आपण पाहिलं विश्वनाथच्या बॅटमधून इथून आपण पाहिलं लेगवर चेंडू हाताळला गेला होता. या वेळेला आपण पाहिलं मजबूर केलं फलंदाजाला. अगदी पहिला पण दुसऱ्या प्रयत्न चेंडूची फेकी आली आहे अगदी स्ट्राईक एंडच्या दिशेने. 2 धावाची त्याच्या चपलाईने देखील पूर्ण केल्या जातात. महेश थोडेसे नाराज होत आहेत आणि आत्ता पाहिलं तर जबाबदारी आपण पाहिलं ना की ज्याच्या खांद्यावर येते ना आणि त्या जबाबदारीला पूर्णपणे कशा प्रकारे पार पाडायचं हे जाणीव झाले विश्वनाथला, कारण की त्यांना माहिती आहे त्यांच्यानंतर आपण बघितलं की कुठेतरी आपण मग थोडे मागे पडू शकतो आणि जबाबदारीचं क्रिकेट. पुन्हा स्टिअर केले हलक्या हाताने क्लास दर्शवला जातोय. चेंडू आपण पाहिलं तर अगदी मात्र हुलकावणी देत असताना खेळाडूला चेंडू पाहता पाहता निघून गेलाय सरळ सीमारेखा पार. नजाकत भरा शॉट. दॅट्स अ ब्युटिफुल टायमिंग. हालाय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. ग्लोरियस टायमिंग पाहायला मिळाला. ब्युटिफुल शॉट्स पाहायला मिळाला. चौकार मात्र तिथे मिळाला आणि टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. भूषणची जाबर यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. बघा आता थोडंसं नक्कीच संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मग शाईची बस आणि नक्कीच लहान मुलं आपण पाहिलं. टॅप केला. या वेळेला आपण पाहिलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न. या वेळेला आपण पाहिलं उलट ठरेल काय. अगदी आपण पाहू शकतोय ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मात्र तिथे देखील मिळतील. या वेळेला आपण पाहिलं की पूर्णपणे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना जाणीव होती विश्वनाथ जाधव या खेळाडूला मात्र रोखायचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होत असताना देखील पाहायला मिळाला, परंतु 2 धावा तिथे मिळाल्या. फोर द विकेट ना महेश आता धीमा गतीने चेंज ऑफ द पेस. हो हो पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या सोबत खिलवाड केला जातोय. असं नाही की मोठेच फटके खेळून मात्र आपण पाहिलं तर खिलवाड केला जाऊ शकतोय. तर इथून आपण पाहिलं तर सिंगल डबलने देखील खिलवाड केला जातोय. या षटकामध्ये आपण पाहिलं फलकावर नक्कीच लगावल्या गेल्या 13 धावा. बघा एक चौकार आला 13 धावा आल्यात. म्हणजेच काय विश्वनाथने आपला दर्शवलेला हा क्लास, त्याला जाणीव आहे आपल्या संघासाठी आपलं योगदान पहिल्या ओव्हरमध्ये संयमी खेळ नक्कीच फायदेशीर ठरू शकतो आणि तो त्याने संयमी खेळ दर्शवलाय. 13 धावा जोडल्यात. 2 षटकाचा खेळ इथून शिल्लक असेल. 2 षटकामध्ये किती धावा लगावल्या जातील पाहूया समीर यांना दुसऱ्या षटकामध्ये. मैदानाच्या आतमध्ये
अराउंड द विकेट पहिला चेंडू. यावेळेला आपण पाहिलंय अगदी अपील मात्र केली आहे, परंतु अपील मात्र फेटाळली जाते. अगदी आपण पाहू शकतो यावेळेला ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अपील मोठी केली होती, पण ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अपील मात्र मागितली गेली आहे. पण ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली आहे ना, तर गोलंदाज चेंडू फेकल्यानंतर समोर एकदम आला, त्यामुळेच अंपायर्सच्या नजरेमध्ये काही चाललेलं नाही आहे हे चित्र दिसून आलंय. बघा खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू बॅटची कडा घेते जाते डिक्लेरेशन झोनमध्ये, धावा तिथे मिळतील 2 धावा. चर्चा होताना पाहायला मिळेल या षटकामध्ये. अगदी आपण पाहू शकतो समीर बोरकडनं या दुसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठे आपण पाहिलं तर मग आता आपल्या संघासाठी चांगलं षटक फेकण्याचा प्रयत्न करतायत. समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, फटका आपण पाहिलं डिबेक्सच्या कव्हरच्या दिशेनं. फिल्डर आपण पाहिले तर नक्की चेंडू सुद्धा आपण पाहिलं दशा बदलतोय, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. रोशनच्या बॅटमधून हा शॉट पाहायला मिळतोय यंग मराठा चषकातील चौकार. या दोन्ही खेळाडूंनी आता मात्र आपण पाहिलं तर आपला खेळ दर्शवला गेलाय, छान खेळी केली जाते. अगदी आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर चौकार दुहेरी आपण पाहिलं तर चांगल्या धावा. संध्याकाळचं सत्र आहे, आपण पाहिलं तर विरा 11 धानीव टीम आपण पाहिली आहे, तर एक बॉलिंग युनिट म्हणजेच आपण पाहिले चांगली. त्यामध्ये आपण पाहिलं मग 2 षटका पण म्हणजेच विशू अँड रोशन याचे जर पाहत असतोय. खाली राहणारा चेंडू अगदी आपण पाहिले तर मनोज मात्र पकडण्याचा प्रयत्न करतायत, परंतु डॉट राहत आहे. रोशन याला मी तर म्हणेन की नक्कीच इंडियन दर्शवावं लागेल, कारण की आपल्या समोर एक चांगला मोठा खेळाडू आहे, त्याला जास्त जास्त स्ट्राईक कशी मिळेल या नक्कीच गोष्टीला देखील पाहावं लागेल. समोरच्या दिशेनं चांगला फटका टक्कन उडवलाय, चेंडू एका टप्प्याने सरळ सीमारेखा पार निघून गेलाय. शानदार फटका पाहायला मिळतोय रोशनच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार. 4 धावा या चौकाराने टीमची टोटल 24. आता ऑन साईडला मात्र फिल्डर आहे तिथे महेश चुकी नाही करणार. मोठा फटक्याची लालच मात्र, आणि लालच बुरी बला आहे. सिंगल डबल जरी 2 धावा घेतल्या असता तरी मित्र म्हणजे फायदा झाला असता, परंतु आपण पाहिलं की मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न केला. विकेट डाऊन होताना पाहायला मिळते रोशनचे मोठा धक्का मात्र पहिला लागतोय. आपण पाहिलं तर मग विरा 11 धानीव या टीमला, आणि आपण पाहिलं तर 2 षटकाचा खेळ समाप्त होते. टीमची टोटल 24 धावा फलकावर पाहतोय. जीवन आहे खरी कसोटी, वाट कुणाची पाहू नकोस, येईल कोणी मदतीला मागे वळून तू पाहू नकोस. डेफिनेटली आपण पाहिलं तर मागे तर वळून बघायचं नाहीये. इथून आपण जर पाहिलं तर जवळ पुढेच पाहायचं आहे. आता आपण पाहिलं तर एक ट्रॉफी मात्र एक संघाला मात्र इथून लागू होणार आहे. कालच्या दिवसामध्ये नित्यसाई लोहिया नगर या संघानं मात्र सुपर 3 मध्ये दखल मात्र नक्कीच मारली. आपण पाहिले तर मिळवले गेले अंतिम 3 मध्ये स्थान, पण तो आणखीन एक संघ आज कोणता असेल. विशाल पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिला तर जवळ झेल मात्र पकडला जातोय, आणि नक्कीच या झेलचा फायदा विकेट मिळेल. फलंदाज झालाय बाद आणि परतावं लागेल इथे डगआउटच्या दिशेने. विशू बॅक टू द डगआउट. बात बता रही है वो कागज तूने चोरी किया ना तूने चोरी किया ना साले. अच्छा तेरे को कुछ लगा बगा नहीं तो फिर तुम जोर से काय कुछ चिल्ला रहा है. स्टाइल है बाबू भैया, राजू का स्टाइल, ये बाबूराव का स्टाइल. थैंक यू बेटे, ये बाबूराव का स्टाइल है बाबा. ए भाई चलो, नहीं तो बाबूराव के स्टाइल में फिर हमारे महेंद्र पवार आएंगे. गणेश हवेत खेळलाय, नक्कीच चुकीचा फटका खेळलाय की काय असं म्हणायला काही हरकत नाहीये. सिंगल डबल डावा यायला हवेत, मोठे फटक्यांवर मात्र विश्वास ठेवला जातोय, आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथे तेच आपण पाहिलं तर फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. बघा या संघाची ही कमजोरी आहे. विश्वनाथला बाद करा नक्कीच आपण पाहिलं आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर तेच मात्र आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं नाही की पत्त्यांच्या बंगल्याला हवेचा धोका. एक पत्ता पडला ना की नक्कीच सगळा पूर्णपणे मग तो बंगला खाली कोसळतो. तसं आहे. विश्वनाथला बाद करा संपूर्ण टीम आपोआप मात्र बाद होईल आणि तेच मात्र चित्र पाहायला मिळत आहे. म्हणजे ही मजबुरी राहिली दानीव टीमसाठी आणि नक्कीच या मजबुरीमधून नक्कीच आपण पाहिलं तर आत्तापर्यंत भरपूर वेळा चुका आणि चुकाच होताना पाहायला मिळतात. परंतु या चुकातून सुद्धा शिकणं गरजेची बाब आहे. इथे शिकलं जाईल का अगदी आपण पाहू शकतो यावेळेला. हरेश मात्र यावेळेला फटका खेळ आहे. हवेत चेंडू झेल मात्र पकडला जाईल. विकेट मात्र आपण पाहिलं मिळालाय. 3 चेंडूवर 3 विकेट आणि पाहिलं हॅट्रिक पूर्ण झाली विशाल थापड या गोलंदाजाची. धन्यवाद डीजे. बघा इथून समजदारीचं क्रिकेट खेळायला हवंय मात्र ते खेळलं जात नाहीये आणि अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू मोठा फटका नक्कीच आणि जसं उल्लेख केला होता की लालच बुरी बल आहे आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. कारण की ज्याप्रमाणे सुरुवातीच्या 2 षटकामध्ये सिंगल डबल चांगल्या धावा खेळल्या गेल्या होत्या त्यामुळे टोटल 24 आला होता आणि मग या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकही धावा आलेली नाही आहे आणि इथे आपण पाहिलं तर मग मोठं कमबॅक अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीमचं आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा हवेत चेंडू झेल निर्माण अगदी यावेळेला आपण पाहिलं तर मात्र झेल ड्रॉप झालाय. कदाचित 4 मध्ये 4 विकेट होऊ शकले असते. नाही ते नाही होणार. आपण पाहिलं तर तसं नाही होणार. अगदी आपण पाहू शकतोय की स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा तुम्हालाच घ्यावी लागेल अविनाश. तुम्ही जो प्रयत्न केला होता कारण की जवळजवळ जर स्ट्राईक मिळवायची असेल तर नक्कीच दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर मग क्रीज सोडणं गरजेची बाब आहे. 2 चेंडू शिल्लक असतील. 26 धावा फलकावर. या षटकामध्ये आपण पाहिले 3 विकेट फक्त 2 धावा. कमालीची गोलंदाजी विशाल यांची राहिली आहे. फ्लाईट दिली होती यावेळेला मात्र चेंडूने नक्कीच दिशा बदलली आहे आणि पाहावं लागेल. फलंदाज मात्र बाद होतील. कदाचित मी तर म्हणेन की नक्कीच हा प्रयत्न जर स्टार्टिंगलाच करायला हवा होता कारण की असं वाटलं होतं डिक्लेरेशनमध्ये जातोय की काही चेंडूपर्यंत 1 धाव मात्र मी 27 धावा फलकावर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं नक्कीच आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे. रुपेश बघा भरपूर उशिराने रुपेश यांना मैदानाच्या आतमध्ये आता पाठवून दिलंय. अगदी आपण पाहिलं तर अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीम कमबॅक मात्र त्याने साधलं गेलं. अगदी आपण पाहिलं जे कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. आज विजय नाही आहेत. वरून आपण बघितलं तर 5 विकेट जरूर मिळू शकतात परंतु पारितोषिक फक्त 1 टाइम आहे आणि ते 1 टाइम मात्र मला वाटते की अष्टभुजा लवपाडा टीमने पटकावलेला आहे. जे आपण पाहिलं तर एका षटकामध्ये 5 विकेट कारण की 3 विकेट जवळजवळ गोलंदाजा खात्यामध्ये. एक रनआउट म्हणजे 4था आणि आणखीन एक आला तर मग 5वा देखील येईल. विजय नक्कीच या मैदानाची पाहणी आणि निरीक्षण व्यवस्थित करताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच आहे. नक्कीच आपण बघितलं की मैदानाच्या आतमध्ये जे निर्माण होणारे अडथळे. रुपेश दांडेकर बघा नक्कीच आमच्या विजयांचं लक्ष बारीक आहे. रुपेश झेल मात्र निर्माण झालाय. हो झेल ड्रॉप झाला. 2 धावा नक्कीच मिळतील इथे. 3री धाव मिळेल का नाही. झेल मात्र ड्रॉप झालाय. कदाचित विशालच्या खात्यामध्ये विकेट गेली असते आणखीन. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग
ज्याप्रमाणे विकेट टेकर गोलंदाज विशालन आपण पाहतोय, कारण की जवळ या मॅचमध्ये देखील त्याने मिळवलेले विकेट अगदी आपण पाहिलं तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि अगदी फलकावर आपण पाहिलं तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा झालेत आणि 30 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी. आणि ज्या प्रकारे आपण धानीव टीमची जर चर्चा करायची झाली आहे, मग एक विषय मात्र गंभीर मात्र बनलेला आहे, कारण की अनेक स्पर्धा मात्र आपण पहिले खेळल्या गेल्यात, परंतु ज्या चुका मात्र, कारण की प्रत्येक वेळी आपण पाहिलं की ज्या बॅटर्सने आपण पाहिलं की एक स्टार्ट कन्वर्ट करून दिला होता, रोशनने मात्र चांगली पार्टनरशिप केली आहे. तर विश्वनाथ आणि रोशन बाद झाल्यानंतर आपण पाहिले की कुठेतरी आपण पाहिले की जी टीम आहे ना मध्यंतरी फसली आहे. सिंगल डबल धावा खूप महत्त्वाच्या असतात, त्या कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये जर जोडल्या असतात तरी टीमचं टोटल आहे ना 30च्या वर नक्कीच आपण पाहिलं, म्हणजे 32-35 पर्यंत पोहोचू शकला असता, परंतु तसं झालं नाही. आणि तारीफ करावी लागेल अष्टभुजा लवपाडे या टीमचे, कारण की त्यांनी साधलेलं चांगलं कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक पाहायला मिळाला आणि त्याच्याच जोरावर आपण पाहिलं तर लिमिटमध्येच ठेवलं, सीमितमध्ये ठेवलं या इनिंगला. आता 30 धावा करायच्यात 18 चेंडूमध्ये आणि त्याच्यासाठी आता मात्र जोरो आजमाईस देखील होत असताना पाहायला मिळेल, कारण की जर हा मॅच जिंकायचा आहे तर दोन्ही बाजूने मात्र प्रयत्न शर्तीचे करावे लागतील. मात्र केले जातील प्रयत्न तर नक्कीच आहेत, परंतु त्या प्रयत्नांना यश कोणाला मिळेल हे देखील पाहायला मिळेल. जाऊया आपण आता डीजे ऑपरेटर महेंद्र पवारकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या मॅचमध्ये परतूया. चला पुन्हा करूया आपण सगळ्यांचं स्वागत. हॅलो रोशन बॉलिंग ट्रॅकवर, समीर पहिला चेंडू मनगटी फटका खेळला जाते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर आहेत तिथे, अगदी चांगली फिल्डिंग झाली आपण पाहिली आहे, तर चांगला थ्रो पाहायला मिळालाय. धावते कदम मात्र रोखावे लागले, या वेळेला धोका असू शकतोय, धोका नक्कीच आपण पाहिलं. संकट मात्र इथे येताना पाहायला मिळालंय. चप्पल आपण पाहिली दर्शवली गेली आहे तिथून रोशनच्या माध्यमातून. तिसरा अंपायर केला तर मात्र डिसिजन पोहोचवलं गेलंय. आणि या ठिकाणी जर जयेश आपण पाहिलं तर आऊट आला तर मग अडचणी वाढू शकतात, कारण डेंजर झोन मध्ये आपण पाहिलं तर मग समीर बुरकुण आहे. बघूया काय घडते काय बिघडते, डिसिजन पेंडिंग आहे. कारण पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग फटका चांगला जरूर स्क्वेअर लेगच्या दिशेनं आला होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालं गेलं. तिसरे अंपायर आहेत आणि त्या ठिकाणी पाहिलं तर मग त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन मात्र दिला जाईल.
हॅलो, फलंदाज इथे आऊट असणार आहे, कारण की बॅट आपण पाहिली रेषेवर होते, कारण की बॅट रेषेच्या मध्ये इन होणं गरजेची बाब आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं जेव्हा बॅट आपण पाहिली अगदी रेषेच्या इथे पाहायला मिळाली होती आणि पूर्णपणे इन देखील झाली नव्हती, तोपर्यंत आपण पाहिलं तर मग चेंडू आपण होता तर विकेटवर मात्र लावला गेला होता. आणि आपण पाहतो की इथे फलंदाज बाद असेल आणि पहिला धक्का मात्र आपण पाहतो इथून दिला जातोय रनआउटच्या स्वरूपात. समीरला मात्र आपण पाहतो परतावं लागेल निराश मनानं, कारण की यावेळेला आपण बघितलं की कुठेतरी जी स्किल दाखवली होती आणि फ्लेक्सिबिलिटी आपण पाहिली तर मग रोशनने दर्शवली गेली होती. आणि तेच कारण आपण पाहिलं की फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय, आणखी चिताची चपळाई दर्शवली गेली होती. बघा एकाच क्षणामध्ये हे चित्र आपल्याला घडलं विजय, कारण की जर बॅट आपण पाहिली तर पूर्णपणे रेषेवर होते आणि जर बॅट आपण पाहिले तर तुमची जोपर्यंत क्रीज म्हणजे रेष क्रॉस करत नाही तोपर्यंत इन होत नाही आहे. आता वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दिशा ही थोडी हीन आहे, खराब आहे. मग वाईट एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन्सने टीमच्या टोटलमध्ये वाढ 2. धावफलकरी धावा आपण पाहिल्या तर मग 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशनच्या माध्यमातून हे पहिलं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर होताना पाहायला मिळाला, पण बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली आहे. पण पाहिलं तर मग बाउन्सरसाठी रिव्ह्यू आहे का, यस ते देखील चेक केलं जाईल. कारण यस वाईट आहे, कारण थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झाला, तर मात्र अँगल जे आहे ते चेंज केलंय. बॉलिंगचं ट्रॅक आहे ते मात्र चेंज केलं या ठिकाणी. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग ओव्हर द विकेटनं बॉल टाकला होता, यावेळेस राऊंड द विकेटनं. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विश्वनाथ जाधव पकडतो झेल आणि समाप्त झाला. महेश भोईरचा देखील खेळ. महेश आउट. धन्यवाद. अगदी आपण पाहिलं तर विकेट मात्र मिळवले गेले महेश. च्या प्रमाणे आपण पाहिलं तर मग रोशन ज्या प्रकारे अराउंड द विकेट नेण्याचा प्रयत्न केला गेला, का त्याला जाणीव होते आपण की या मार्गाने जर गोलंदाजी दिशेने आलो तर मग आपल्याला सफलता मिळू शकते, आणि हा प्रयत्न त्यांचा सफल यशस्वी होताना पाहायला मिळाला. दुसरा धक्का, दुसरी विकेट मात्र इथून आपण पाहिले तर गमावली गेली आहे. आणि जवळजवळ ज्या प्रकारे आत्तापर्यंत आपण बघितलं तर मग विहा आणि विरा 11 दानीव टीम न या मॅचमध्ये सध्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगला परफॉर्मन्स दर्शवला गेला आहे. अगदी आपण पाहिलं तर मग दानीव टीमचा परफॉर्मन्स थोडं उंचावत असताना, कारण की 2 विकेट, परंतु मॅच संपलेली नाही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळाडू आहे, चांगली बॅटिंग करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. हलक्या हाताने चेंडूला मात्र मजबूरन मात्र ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलं होतं रोशनने. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. अगदी फिल्डर होते नक्कीच विकास, तिथे चेंडूला मात्र फील्ड केलं. 2 धावा मिळतील. 2 टीमच्या टोटलमध्ये वाढ झालेली आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे 5 धावा, म्हणजेच काय तर 25 धावा इथून हव्या असतील आणखीन जिंकण्यासाठी. रोशन यांची चेंडू फेकून झालेले आहेत 3. हा पुढचा चेंडू आपण पाहतोय. लेगवर हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूला बॅटच्या रडारमध्ये घेतलाय, परंतु झेल अप्रतिम पाहायला मिळतो. आशिष यांचा सुरेख झेल पाहायला मिळाला अगदी बाउंड्रीच्या जवळ. नक्कीच आपण पाहिला फलंदाज होईल बाद, निमेशला परतावा लागेल. तिसरा मोठा धक्का. निघून ये लवकर ड्रायव्हर गोंधळ गाडीवर, म्हणतो निघून ये लवकर ड्रायव्हर गोंधळ गाडीवर, म्हणतो निघून ये लवकर ड्रायव्हर गोंधळ गाडीवर, म्हणतो निघून ये लवकर
DJ. अगदी आपण पाहिलं तर मग अशीचचा एक अप्रतिम झेल आतापर्यंत पाहायला मिळाला. यापूर्वी सुद्धा एक अशा प्रकारचा झेल आपण पाहिला होता, जो लॉंग ऑनला नक्कीच यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रेम ज्याने पकडला होता, मनोज इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पाहिलं आपण तर कदाचित विश्व इंटरेस्ट होते, परंतु बॅकअपला कोणी नव्हतं, त्यामुळे स्वतःवर त्यांनी कंट्रोल ठेवलं. क्रिकेट सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कंट्रोल मात्र ते देखील असायला हवं. एकदा मात्र मनोजने मात्र पूर्ण केली आहे, परंतु आता दिनेशवर मात्र सर्वस्व इथून खेळ येऊन निर्भर राहिलाय. दिनेश आणि मनोज. चेंज ऑफ द पेस, धीमा गतीने फेकलेला चेंडू पाहायला मिळाला, मिश्रण पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं सफल हे षटक पाहायला मिळालं रोशनचं, आणि या सफल षटकामुळे आपण पाहिलं तर मग 6 या धावसंख्येवर रोखण्यामध्ये यश मिळालंय. आपण पाहिलं तर अष्टभुजा टीम लवपडा, कारण की जवळजवळ पहिल्या षटकामध्ये 6 धावा विकेट महत्वपूर्ण येऊन दिलेत रोशनने. चांगली कामगिरी, म्हणजेच काय तर राहिलेले तर 12 चेंडू, आणि या 12 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे, प्रेक्षक आहेत आणि नक्कीच या मॅचचा आनंद घेतात. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, एकदा मात्र मी येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, तर नकार दिलाय का, कारण की तिथे आपण पाहिलं की मग जवळजवळ फाईन लेगचे जे खेळाडू होते ना, कोण होता, विकास होते, आणि त्यांनी चेंडूपर्यंत वेगाने नक्कीच आपण पाहिलं तर दौड लगावली गेली होती. मग दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता ना मनामध्ये, तो बदलावा लागला. त्यांना माहिती होतं की ते आपल्याला मग धाव कमी धोकाच असतं. विश्वनाथच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तो गोलंदाजीमध्ये आता सहजासहज मोठे फटके खेळू देणार नाही आहे. तर त्याच्या विरोधात आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके खेळायचं असेल तर आपल्याला जोखीम पत्करावं लागेल. वेगाने हाताळणारा चेंडू, बॅटची कडा पाहतो यावेळेला. रुपेश जाधवच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, विकेट मिळेल विश्वनाथला. पाहतोय आपण महत्वपूर्ण धक्का लागतोय. चौथा अष्टभुजा टीम लवपाडा. आ जाते हैं जमीन हमें ढूंढने तो तारे आसमां से आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही न कुठं पडत नाही होत. वन साइड निघतोय आम्ही न कुठं पडत नाही होत. थँक्यू डीजे. बघा आपण बघितलं होतं तर एक मॅच आपण पाहिला होता ना, अष्टभुजा आणि धानेव कामांच्या मैदानावर. मला वाटते 5 धावा झाल्या नव्हत्या धानेव टीमला, आणि आज डॉमिनेट करायला लावलंय. आज पूर्णपणे आपण पाहिलं, अपील केली आहे. इंटरेस्ट होते आपण पाहिलं, रुपेश इंटरेस्ट होते, विलास इंटरेस्ट होते आपण पाहिलं तर मग फाईन लेगचे खेळाडू, परंतु तितका इंटरेस्ट मात्र पंचांनी दर्शवला नाही आहे तिथे. मग डॉट आले, चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3, म्हणजेच 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलकावर धावा 7, म्हणजेच काय तर आणखीन 23 धाव्यांची गरज आहे. लेगवर चेंडू आपण पाहिला, उछाल घेणारा पाहायला मिळालाय. अगदी लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळेल. 8 धाव फलकावर या एका धाव्याने आपण पाहिलं तर टीमची टोटल जी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच जवळजवळ आणखीन 22 धावा हव्या असतील सामना जिंकण्यासाठी. चांगला स्पेल आतापर्यंत विशूचा राहिलाय. बॅटची कडा, विलास मात्र आपण पाहिलं अगदी हातामध्ये झेल आला होता, आणि त्याच्यासाठी तर त्यानं तैनात केलंय तिथे, परंतु झेल ड्रॉप झालाय. नुकसान तितकं मात्र जास्त नाही झालेलं आहे, परंतु जवळजवळ आपण पाहिलं इथून 8 धावा म्हणजेच 22 धावा हव्या आहेत. जर इथून चेस झाल्या तर मग हा कॅच थोडासा नुकसानदायक ठरू शकतोय. गतीने हाताळलेला चेंडू पाहायला मिळाला. आपण पाहिला अपरकट करण्याचा प्रयत्न केला होता, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहिलं तर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावर आपण पाहिली आहे, धावसंख्या सीमित ठेवली आहे, 8 धावा आपण पाहिले. याचाच अर्थ आता की उरलेले 6 चेंडू, आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 22.
22 धावा हव्या असतील 6 चेंडूमध्ये. अगदी 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने मनोज आहेत, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर त्यांना साथ देण्यासाठी असलेले खेळाडू विनय बुरकोण ज्यांना आपण पाहतोय. परंतु 22 धावा जर इथून चेस करायचे आहेत ना तर मग अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असतील या षटकामध्ये. फुलटॉस यावेळेला बघा, परंतु प्रेमचा झेल पाहायला मिळतो तिथे, चांगला झेल पाहायला मिळालाय. कदाचित आपण पाहू शकतोय की इथून ज्या प्रकारचे कॅचेस पकडले गेलेत आशिष असतील आणि मग बेस्ट फिल्डरच्या लिस्टमध्ये सुद्धा येऊ शकतायत प्रेम आपण पाहिलं तर. कारण की एक तो झेल अगदी जो लॉंग आणला आपण बघितला होता, ऑलमोस्ट सिक्सरच्या दिशेने गेला होता आणि तो कन्वर्ट केला होता त्याने मात्र विकेटमध्ये. विशाल मैदानाच्या आतमध्ये आता मजबूरने त्यांना यावं लागते. 5 चेंडू असतील जिंकण्यासाठी आपण पाहिले तर मग 22 धावा हव्या आहेत आने वाली 5 गेंदों में 22 रनों की जरूरत है. मुकाबला एक तरफा कर दिया क्योंकि जिस तरह से गेंदबाजी करी रोशन ने, विशु ने की है, पूरी तरह से इस गेम को पलट दिया. लेकिन मुकाबला फंसा है, फंसे हुए मुकाबले को यहाँ से बाहर निकालना है. विशाल आए हैं, बल्ले का किनारा, विकेट कीपर का मिलेगा सहारा, यानी कि विकेट और एक मिलेगी गेंदबाज के खाते में. विशाल आए और विशाल चले गए. बैक टू बैक विकेट का पतन होता हुआ गॉन. नितेश मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक बॉल असेल आता. अगदी विकेटची हॅट्रिक्स पाहायला मिळेल का? नक्कीच जी विशाल याने पूर्ण केली होती पहिल्या इनिंगमध्ये, आता विलास पूर्ण करतील का विकेटची हॅट्रिक्स? त्यांच्याकडे संधी आहे. फटका तर हवे त्या विकेटची हॅट्रिक्स पूर्ण झाली आहे. बघा पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण बघितली आहे की विकेटची हॅट्रिक जी विशाल याने पूर्ण केली आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये विलास याने पूर्ण केलेली आहे विकेटची हॅट्रिक्स. सलग 3 चेंडूवर 3 विकेट. लगेच मॅच पूर्णपणे आपण पाहिला तर ज्या अनुषंगाने पण पाहिला तर वन साइड वाला आपल्याला पाहायला मिळाला. कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर त्या धावा आपण पाहिल्या, चेस मात्र करणं कठीण आणि तेच मात्र होताना पाहायला मिळालंय. आणि अगदी आपण पाहिलं तर चांगला खेळ. आणखीन एक मिळेल का? ओहो हो हो, व्हाट कॅच, व्हाट कॅच पाहायला मिळतो. रिले कॅच प्रयत्न केला होता नक्कीच अविनाशनं, हातातून मात्र उडला आणि नक्कीच आशिषच्या नक्कीच जवळ फसला. 4 बॉलमध्ये 4 विकेट. काय नवीन इतिहास बनतो की काय विजय? कारण की जवळजवळ मग 6 मध्ये 6 जो इतिहास भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितला आपण तर अंजुमन ट्रॉफीमध्ये करणारा खेळाडू ठरला होता नक्कीच खारबाव संघाचा उमेश तरे. नक्कीच जाणताराचा खारबाव संघासाठी भरपूर त्यांनी क्रिकेट देखील खेळला आदिवासी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. परंतु नक्कीच आपण पाहिलं त्या खेळाडूंनी नक्कीच एक गाव एक जो फॉर्मॅटमध्ये अंजुमन ट्रॉफी होती आणि त्या अंजुमन ट्रॉफीमध्ये 6 विकेट मात्र नक्कीच त्याने मिळवले होते. परंतु त्या खेळाडूची आठवण झाली आहे. परंतु आत्ता आपण बघितलं तर 4 आलेत, मग 2 मिळवावे लागतील तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये हा रेकॉर्ड जर बनवण्यासाठी. हो हो हो, नक्कीच इथे आपण पाहिलं तर हा डॉट आलाय, परंतु हरकत नाही आहे. चांगली गोलंदाजी, 1 चेंडू आणि नक्कीच आपण पाहिलं तर 22 विकेट मिडन ओव्हर हे जरूर आपल्याला पाहायला मिळू शकते. आता क्लीन बॉल, 5 विकेट आपण पाहिली आहे ओव्हर मध्ये. नक्कीच टिपले मेडन विकेट षटक मात्र फेकण्याचा पराक्रम नक्कीच आपण पाहिले तर इथून मात्र विलासच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहेत. आणि ज्याप्रमाणे मग चर्चा करावी लागेल की 15 टी-शर्टचा नक्कीच हा मानकरी ठरू शकतो. आता हा संघ आपण पाहिला तर विरा 11 धानीव सुपर 3 मध्ये क्वालिफाईड होणारा टीम धानीवचा टीम पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स.
नक्कीच आपण पाहू शकतो यावेळेला ज्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवणारा टीम म्हणजेच दानीव टीम सामनावीराचा पुरस्कार जातोय त्या खेळाडू आपण पाहिले तर मिस्टर विलास मॅन ऑफ द मॅच